मंत्री प्रताप सरनाईक ने कहा, पिछले वर्ष की तुलना में हमने एसटी बसों की संख्या में काफी वृद्धि की है। कम यात्रियों वाले क्षेत्रों से बसों को कोंकण क्षेत्र की ओर मोड़ा गया है, जिससे वहां के लोगों को काफी लाभ हुआ है। उन्होंने यह भी बताया कि यह कदम लोगों की यात्रा सुविधा को बेहतर बनाने और गणेश उत्सव के दौरान कोंकण वासियों की आवश्यकताओं को पूरा करने के लिए उठाया गया है। सरनाईक ने कहा कि सरकार इसी तरह और भी प्रयास करती रहेगी ताकि जनता को बेहतर सेवाएं मिलती रहे। कोकणवासियांना त्यामुळे खूप फायदा झाला, कारण गेल्या वर्षापर्यंत कमी बसेस आम्ही पाठवत होतो, पण ह्या वर्षी जेवढी मागणी होती त्या सगळ्या मागणीची आम्ही पूर्तता केली आणि मी प्रामुख्याने आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून अभिनंदन करतो, आभारी व्यक्त करतो की त्यांच्या माध्यमातून आमच्या बसेस तर त्यांनी स्वतःच्या संघटनेच्या माध्यमातून बुक केल्यात, पण त्याचबरोबर त्यांनी खासगी बसेसही बुक केल्या, त्यामुळे परिवहन सेवेवरचा जो लोड होता तो कमी झाला, त्याचबरोबर रेल्वेवरचा लोड सुद्धा कमी झाला आणि जे आमचे कोकणवासी आहेत त्यांना कोकणवासियांना फार मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये जाण्याची संधी उपलब्ध झाली। शिवसेनेच्या वतीने दरवर्षी एकनाथ शिंदे साहेब हा उपक्रम राबवत असतात, परंतु त्याचबरोबर त्या एसटी बसेसमध्ये पूजेचं साहित्य सुद्धा आम्ही प्रत्येक जे प्रवासी असतात त्यांना देत असतो, जेणेकरून घरी गेल्यानंतर त्यांना पूजेच्या साहित्यासाठी इतरत्र कुठे जायची गरज नाही, ते त्याच ठिकाणी गेल्यावर पूजेचं साहित्य घेऊनच जर गणपतीच्या दर्शनाला सगळीकडे गेले तर त्यांना ते सगळं घरी त्यांच्या हातामध्ये देण्याची व्यवस्था आम्ही केलेली आणि भविष्यामध्ये सुद्धा ही आमची जी परंपरा आहे ती कायम ठेवू। राज्याचे मुख्यमंत्री काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण होते आणि त्यावेळेस ठाण्यातून आमचे त्यावेळेस तत्कालीन जिल्हा प्रमुख आमचे एकनाथ शिंदे साहेब होते आणि आम्ही जेव्हा मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाणांना भेटायला गेलो की बाबा मुंबईमध्ये मेट्रो फार मोठ्या प्रमाणात होते, त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये मेट्रो होते, तर ठाण्याने काय गुन्हा केला? ठाणे म्हणजे मुंबई आणि पुणे पिंपरी चिंचवड तुपाशी आणि ठाणे का उपाशी असा फलक आम्ही त्यांना दाखवला असता त्यांनी सांगितलं की नाही, ठाण्यामध्ये एवढी प्रवासी संख्या नाहीये, त्यामुळे ठाण्याची मेट्रो जर आम्ही ती मंजूर केली तर त्याला प्रतिसाद मिळणार नाही। परंतु बघा दिवस फिरत असतात, मी शिंदे